राजाभाऊ आमदार झाले तर दिवसभर प्रसाद वाटेन. चंद्रकांत पाटील यांचा बार्शीच्या भगवंताला नवस. राजाभाऊंना पुन्हा आमदार करा अशी मी भगवंताकडे प्रार्थना केली, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बार्शी येथे केले. मी भगवंताकडे असं मागितलेलं आहे की एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विधान परिषदा आहेत. माझं वाक्य तर पूर्ण होऊ देत. एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभा, विधान परिषद असे मोठ्या प्रमाणावर आहे. मी भगवंताला असं म्हटलं की बा राजा राऊत हा अतिशय कर्तृत्ववान माणूस, गैरसमजाने पडला. ज्यांनी पाडलं त्यांना नंतर पश्चाताप झाला, नंतर करून काय पश्चाताप होऊन काय उपयोग. तर त्याला पुन्हा एकदा आम्हाला विधान भवनात न्यायचं आहे. तर त्यामुळे विधान परिषद माननीय देवेंद्रजींचा अधिकार आहे, त्यामुळे मी दिली नाही. नाही तर कोणीतरी म्हणाल की देवेंद्रजींचे अधिकार कुठे काढून घेतो. देवेंद्रजींचेच अधिकार आहेत. भगवंताला प्रार्थना केली की देवेंद्रजी ह्याला विधान परिषद देऊ दे, आणि भगवंताला असं म्हटलं की ते झालं तर मी पुन्हा येईन आणि तुझी पूजा जी काही, मी तिथल्या ज्या महिला पुरोहित होत्या त्यांना म्हटलं की काय नवस करायचा असतो. तर म्हणाला की पुन्हा दर्शनाला येईल म्हणा. म्हटलं आणि काय म्हणू. तर म्हणून पूजा करेन म्हणा. म्हटलं ठीक आहे. राजा राऊतला आमदार करण्यासाठी उद्या पुजाऱ्याने असं म्हटलं, दिवसभर मग आल्यानंतर भगवंताच्या मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रसाद वाटत बस. तर ते पण मी जोडेन माझ्या संकल्पामध्ये की राजा राऊतला आमदार केल्यानंतर मी दिवसभर प्रसाद वाटत बसेन. इतकं मनापासून आमचं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि बरोबरीने हेही म्हटलं की राजा राऊतच्या माध्यमातून लोकांची सेवा होऊ दे, राजा राऊतच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होऊ देत, अशी मी प्रार्थना केली.